बातमी येते पुण्यातून। पुण्यामध्ये थोडासा पाऊस पडला आणि या थोड्याशा पावसानं पुण्यामध्ये तुंबलेले रस्ते पाहायला मिळाले। या विरोधामध्ये शिवसैनिकांनी भूमिका आक्रमकरित्या मांडायचं ठरवलेलं दिसतंय। पुण्यामध्ये पावसाचं पाणी तुंबल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शिवसेनेनं जाब विचारलाय। निविदांमध्ये घोटाळा झाल्याचाही शिवसेनेचा आरोप आहे। या निमित्तानं शिवसैनिकांचं आंदोलन सध्या सुरू आहे असं दिसतंय। आयुक्त साहेबांना जाब विचारण्यासाठी सेनेचे सगळे लोक जे आहेत ते आज जात आहेत, मात्र अडवणूक केली जाते। माध्यम आंदोलन आणि पालिकेची सुरक्षा कर्मचारी आमचे सहकारी आणि प्रतिनिधी प्रीतम पुरोहित पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, हे आंदोलन करणारे शिवसैनिक आत्ताच्या घडीला कोणत्या ठिकाणी घुसायचा प्रयत्न करतायत? एका दरवाजाच्या जवळ सगळेजण जमले आहेत असं दिसतंय दृश्यामध्ये। हे सर्व शिवसैनिक आज प्रसाद सर पुण्यातील महानगरपालिका ठिकाणी आयुक्तांच्या कार्यालयासमोर आले आणि त्यांना प्रशासनाला जाब विचारतायत की जो पहिल्या पावसामध्ये सगळे पुणे तुंबलं, कोट्यावधींच्या निविदा निघाल्या आणि पावसाळी पूर्व कामं झाली, असा बोजवा सगळा असा ढिंडोरा पिकला। मात्र पहिल्याच पावसामध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं, सगळे पाणी तुंबलं, चाकरमान्यांचे हाल झाले, सर्वसामान्यांच्या घरात देखील पाणी शिरलं। त्यामुळं शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि आपल्या स्टाईलने आज ते प्रशासनाला उत्तर विचारण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावरती आयुक्तालयाच्या बाहेर आलेलं। त्यातील एक शिष्टमंडळ जे आहे 5 जणांचं ते आयुक्तांची चर्चा करण्यासाठी गेलेलं आहे। मात्र जोपर्यंत समाधान मिळत नाही या उत्तरांचा सगळ्या तोपर्यंत इथून हायला नाही असं त्यांनी पवित्रा घेतलेला आहे। ठीक आहे प्रीतम, माफ करा, मला आपल्याला यासाठी थांबावं लागतंय कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या घोषणांचा आवाज जास्त येतोय, आपला आवाज अत्यंत बारीक येतोय। आपण परत या निमित्तानं या बातमीवर येऊया। तुर्तास धन्यवाद।